बरं घ्या घ्या. बाबा, विधान परिषद निवडणुकीचं आज मतदान आहे. एकंदरीत परिस्थिती काय राहील? सोलापूर जिल्ह्यातनं परिस्थिती काय असेल? नाही, आपण जर बघितले तर जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण ह्या विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये आपल्याला मतदारांमध्ये पाहायला मिळालं. आणि आदरणीय धैर्यशील भाई यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही वसंतनाना देशमुखांचा अर्ज तिथं भरला आणि निश्चितप्रमाणे एक चुरशीचं इलेक्शन ह्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आज आम्ही अकलूजच्या सर्व नगरसेवकांनी इथं येऊन आमचा मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. आता आपण जर परिस्थिती पाहिली तर सगळ्यांनाच ह्या निवडणुकीकडं अतिशय वेग लावून सगळेजण पाहत आहेत. पण खऱ्या अर्थाने ही निवडणूक लागलीच नसती. अनेकांचा प्रयत्न ह्यामध्ये असा होता की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, पण खऱ्या अर्थाने आदरणीय धैर्यशील भाई यांच्या प्रयत्नामुळे आणि आदरणीय वसंतनानांची उमेदवारी दिल्यामुळे ह्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जो काही मतदार ह्या विधान परिषदेचा आहे ह्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा मतदानाचा अधिकार बजावण्याचा जे बहुमूल्य योगदान आहे ते आदरणीय भैयांनी ही निवडणूक लावली, पक्षांनी ही निवडणूक लावली. खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये देखील एक मोठा विजय आमचा आहे. आणि आज आपण बघितलं तर विरोधकांनी टीकाटिप्पणी देखील केली की 16 मतांसाठी यांनी निवडणूक लावली, पण आज आपण बघतो की अतिशय चुरशीने ही निवडणूक आम्ही लढलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमचे उमेदवार वसंतनाना देशमुख हे विजयी होतील. आता विधान परिषदेची निवडणूक म्हणले की थोड्या प्रमाणामध्ये अशा गोष्टी घडतात, पण आपण जर बघितलं असेल तर आमचे सगळे नगरसेवक आम्ही अकलूजमध्ये सगळेजण होतो. आम्हाला खात्री आहे की आम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे आणि आमचे उमेदवार हे निवडून येतील. क्रॉस वोटिंग होण्याची काय शक्यता आहे तुमच्याकडून, म्हणा तुमच्या पक्षाकडून किंवा भारतीय जनता पक्षाकडून? आपल्याला 22 तारखेला लक्षात येईल, निकाल आमच्या बाजूने लागेल.